राजाधिराज सद्गुणा भाऊ राजाय नमः. राजाधिराज सद्गुणा विकारसिद्धेश्वराय नमः. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुखदेव्या आत्मदेवा. दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे हरिकरण. तेच बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता. स्वामी महाराजांना वंदन करून सर्व भाविकांना माझा साष्टांग नमस्कार. आज होळी पौर्णिमा आहे. त्याला फाल्गुन पौर्णिमा असंही म्हणतात. या होळी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण या होळी पौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये आपण सत्संगामध्ये सम्मिलित झालेलो आहोत. पाहायला गेलं तर आपल्या देशामध्ये सगळीकडे हा होळीचा उत्सव साजरा केला जातो. उत्तरेकडे तर मोठ्या प्रमाणामध्ये, कोकणामध्ये तर आहेच, पण अगदी उत्तरेकडे म्हणजे गुजरात, मथुरा, गोकुळ, बरसाना, वृंदावन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 15-20 दिवस होलिका उत्सव साजरा केला जातो. आजचा समाज जो आहे तर त्या समाजाविषयावरती रावण साहेबांनी आणि तेंडुलकरांनी बरंचसं सांगितलेलं आहे. अग्निनिरूपण आजचा समाज आहे समजताना. या अग्नीशिवाय माणूस जिवंत राहू शकतो. कारण हे पंचमहाभूत आहे. त्या पंचमहाभूताने आपलं हे शरीर बनलेले आहे. त्या पंचमहाभूतापैकी अग्नी हा एक भूत आहे आणि म्हणूनच आपण जिवंत आहोत या अग्नीमुळे. कारण बाकीचं सगळं जाऊ द्या, पण आपल्या पोटातच अग्नी आहे. वैश्वानर म्हणतात का. या अग्नीमुळे आपण जे भात खातो, भाकरी खातो, जे काय खातो ते विरघळतं आणि त्याचं रक्त तयार होतं. हे एक वैशिष्ट्य. हे जे उत्सव जे आपण करतो हे सगळे नवरात्र म्हणा किंवा आपला श्रावण महिना म्हणा किंवा काय काय हे आध्यात्मिक उत्सव आपण जे करतो ते एकच त्याचा उद्देश आहे. ते म्हणजे आपल्याला सुख मिळावं. त्या उद्देशानेच मानव करतो. माणसाचा जन्म आणि मृत्यू यातला मधला जो पिरियड आहे त्याला आयुष्य म्हणतात आणि त्याला जीवन असं म्हणतात. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये कालमर्यादित आयुष्य आहे आणि ह्या आयुष्यामध्ये प्रत्येक मानवाला सुख शांती समाधान हवं असतं. सर्वांना सुख हवं आहे हे खरं आहे. सर्वजण सुखासाठी धडपड करतायत हेही खरं आहे. पण सर्वजण सुखी नाहीत हेही खरं आहे. नाही सुख पाहता जवळ एवढं आणि दुःख पर्वत आहे एवढं. दुःख पर्वत आहे एवढं. माणसाच्या आयुष्यामध्ये सुखाबरोबर दुःख आहेच. ते काय सुटत नाही. तुम्ही सांगा सुखी कोणाला म्हणावं? सांगा मला सुखी कोणाला म्हणावं? कोण सुखी आहे? ज्याला कडकडून भूक लागते, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते आणि सकाळी उठल्यानंतर त्याचं पोट साफ होतं. सुखी शारीरिक दृष्ट्या करून तुम्ही सांगतो. शरीर जर माणसाचं असेल चांगलं तर तो सुखी. मग भूक केव्हा लागते माणसाला? कडकडीत भूक केव्हा लागते? जर तो प्रामाणिकपणाने काम करत असेल तरच. प्रामाणिकपणा पाहिजे. माणसाचे वाईट विचार जे आहेत हे जर नसतील तर माणसाला चांगली झोप लागते. माणूस प्रामाणिकपणाने जर कष्ट केले माणसाने चांगली भूक लागते आणि जर भूक लागली चांगली तर माणसाला झोप पण लागते. आणि असं जो आहे तो माणूस सुखी अशी माझी व्याख्या आहे.
काय माहितीये, आपण ह्या संसारामध्ये इतकं गुंतून गेलेलं आहे. एक तुकाराम महाराज होता आपण बोलतो आणि सावंत साहेबांनी जे मला म्हणाले की तुम्ही होळीविषयी सांगा कथा, मी सांगतो. संसार तापे तापवलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबात, म्हणून तुझे आठविले पाय, देव माझे माये पांडुरंगा. बहुत जन्माचा झालो भार वाई, चुकीचे कर्म नाही ठाई, चुकीचे वर्म नाही ठाई. वेळी चोरे अंतर्बाह्य कारी, कडन करी कोणी मारे. भाऊ पांगविल, भाऊ नांगविल, बहुत दिवस झालं कासा दिसे. तुका म्हणे आता धाव घाली वेगे, विध तुझे जगी दिनाना. काय सुंदर सांगितलं. या संसाराच्या तापाने मी इतका त्रस्त झाला की देवा आता तू वाचवणार आहे. एका जन्माचं दुःख नव्हे, हे 1000 जन्मांचं दुःख आपण बघतोय. वेळी चोरी